रहे हैं। सोलेनॉइड कौन होता है? सोलेनॉइड है एंडलेस सर्कुलर सोलेनॉइड, इसको हम टॉरॉइड बोलते हैं। तो टॉरॉइड कौन है? सोलेनॉइड को एंड होते थे, मगर टॉरॉइड को कोई एंड नहीं रहेगा, तो एंडलेस सोलेनॉइड को ही हम टॉरॉइड बोलते हैं बच्चों। तो इसीलिए अब हमारे पास एंड का कोई सवाल नहीं है। देखिए बच्चों, आप रिंग बनाते हैं ना, रिंग, तो रिंग बनाते हैं ना, तो रिंग को कोई एंड होता है क्या? नहीं, रिंग पूरी क्लोज होती है। उसी तरह एक राउंड ऐसा हॉलो पाइप होता है, ऐसा सर्कुलर पाइप होता है, उसको हम बोलते हैं एंडलेस पाइप। ओके बेटा, ये है पाइप, एंडलेस पाइप। देखो लंबा सा सोलेनॉइड क्लोज कर दो, क्या बन गया? एंडलेस बन गया। और इसका साइज कैसा है? सर्कुलर आ गया। इसे हम बोलते हैं टॉरॉइड बोलते हैं बेटा। तो ये है उसके ऊपर लपटे हुए टर्न, त्याच्यावर गुंडाळलेले इन्सुलेटेड कॉपर वायर आहेत। एंड नसलेला, कुठलाच एंड नसलेला हा आहे टॉरॉइड, याला आपण म्हणतोय सोलेनॉइड, सॉरी एंडलेस सोलेनॉइडला म्हणतोय टॉरॉइड। तर हा टॉरॉइड। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की मग याचा अभ्यास कशासाठी करायचा, काय गरज आहे याची? मॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल, फेरोमॅग्नेटिक मटेरियल यांचा मॅग्नेटिक susceptibility, magnetization of this material, demagnetization of this material, hysteresis loop of this material, in order to study the magnetic properties of given material we have to use toroid. तर टॉरॉइड मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल्स याच्यामध्ये भरायचं आणि त्याचा प्रॉपर्टी, मॅग्नेटिक प्रॉपर्टी स्टडी करायचा, त्याची ससेप्टिबिलिटी काय आहे, डिमॅग्नेटायझेशनचा रेट काय आहे, मॅग्नेटायझेशनचा रेट काय आहे, रेट ऑफ मॅग्नेटायझेशन, रेट ऑफ डिमॅग्नेटायझेशन, त्याचा ससेप्टिबिलिटी, त्याची परमिएबिलिटी, या प्रॉपर्टी स्टडी करायचा असेल तर त्याला याच्यात भरावं लागतं। आणि याच्यात भरून त्याच्यातलं तयार झालेला मॅग्नेटिक फील्डवर काय परिणाम होतात, म्हणून इन ऑर्डर टू स्टडी द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल टॉरॉइड्स आर युज्ड। मग टॉरॉइड्स मध्ये काय असतं? असा बंद पाईप असतो आणि त्याच्यावर काय गुंडाळलेलं असतं? युनिफॉर्म कॉपर वायर, इन्सुलेटेड कॉपर वायर गुंडाळलेली असते। एका वायर मधून करंट जातं तर दुसऱ्या वायर मधून करंट बाहेर येतं, म्हणून इथं उलट झालं बघा। तर असं करंट इथून आत येतं, तर हे करंट आहे एका दिशेत जातं बघा, सर्क्युलर, म्हणजे एंडलेस सोलेनॉइड। ओके, म्हणून आता इथं प्रश्न हा, मग रेडियस असते याला, मग हा सेंटर आहे टॉरॉइडचा, टॉरॉइडचा सेंटर ओ, ही त्याची आतली रेडियस, ही त्याची बाहेरची रेडियस, मग ही कोण? त्याची ॲव्हरेज मीन रेडियस, म्हणून मीन रेडियस आर, आणि मीन रेडियस काढली जाते ए प्लस बी डिवायडेड बाय 2 या सूत्रानुसार। हा झाला टॉरॉइडचा जॉमेट्री। आउटर रेडियस बी, इनर रेडियस ए, मीन रेडियस आर आहे। मग आय करंट जातं, मग आता सांगा बाहेर मॅग्नेटिक फील्ड जिवंत नाही राहणार, म्हणून टॉरॉइडच्या बाहेरचं मॅग्नेटिक फील्ड आउटसाइड द टॉरॉइड, आउटसाइड द टॉरॉइड B इक्वल टू 0। ओके, आणि इनसाइड द टॉरॉइड, टॉरॉइडच्या आतमध्ये फील्ड किती असतं? कॉन्स्टंट, युनिफॉर्म आणि सर्क्युलर असतं। सर्क्युलर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असतं, कॉन्स्टंट असतं, सर्क्युलर असतं। किती रेडियसचं? मीन रेडियस आरचं असतं। ओके बेटा, तर इनसाइड आता आपल्याला मधलं फील्ड काढायचं आहे, एंड नसल्यामुळं एंड पॉइंटचं काढण्याची गरज नाही। चला मग आता काय करू? खूप सोपं आहे। आता आपल्याला लूपच असा घ्या, सर्क्युलर लूप। कन्सिडर सर्क्युलर लूप ऑफ मीन रेडियस आर इक्वल टू ए प्लस बी बाय 2। मग त्याचा छोटा तुकडा डीएल, आतमधला आहे बरे डीएल। ओके,
DL एलिमेंट घेतलात, मग इथलं मॅग्नेटिक फील्ड पण यात दिसेल, DL पण यात दिसेल. मग लाईन इंटिग्रल ऑफ B डॉट DL याची किंमत लाईन इंटिग्रल ऑफ B DL cos थीटा. अगेन थीटा या दोघांसाठी कसा आहे, तर या दोघांसाठी थीटा सेमच आहे, म्हणजे 0 आहे. cos 0 सिन्स थीटा इक्वल टू 0, देअरफॉर लाईन इंटिग्रल ऑफ B DL आलं. मग आता प्रत्येक पॉइंटला बी 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 युनिफॉर्म असल्यामुळं त्याची जागा बाहेर आहे. आतमध्ये राहिला कोण, DL राहिला. मग DLचं लाईन इंटिग्रल किती येणार, 2πr. लाईन इंटिग्रल मध्ये घेत असताना 0 to 2πr घेता आणि मग याचं इंटिग्रेशन L येतं, त्याचा अप्पर लिमिट ठेवला 2πr मायनस 0 म्हणजे B इंटू 2πr. इथं पर्यंत आलो बिना एम्पियरचं. आता एम्पियर लॉ, मग एम्पियर लॉ साठी तयारी झाली का बघा. क्लोज्ड लूप मांडलाय का, मांडलोय. कसल्या आकाराचा, सर्क्युलर. किती रेडियस r, किती लांबीचा 2πr. ओके. हां, मग त्याने किती करंट लाईन क्लोज केले, अख्ख्या टर्नला एनक्लोज केले. टोटल करंटला एनक्लोज केलेला आहे त्यांनी. म्हणून आय नेट किती झाला, आय नेट झाला किती, n नंबर ऑफ टर्न आहेत, टोटल n नंबर ऑफ टर्न आहेत. मग एका टर्न मध्ये I करंट, तर n नंबर मध्ये n इंटू I. मग एम्पियर्स लॉ काय सांगतो, देअरफॉर अकॉर्डिंग टू एम्पियर्स लॉ लाईन इंटिग्रल ऑफ B डॉट DL याची किंमत आहे म्यू नॉट NI. चला चला, लेफ्ट हँड साइड इक्वेट करा, मग राईट हँड साइड वापरा. या दोघांना इक्वेट करा, काय भेटतं पहा. B इंटू 2πr इक्वल टू म्यू नॉट NI. चला मग B इज इक्वल टू म्यू नॉट डिवायडेड बाय 2πr NI. ओके बेटा. चला, याला मी असं लिहितोय, कसं, म्यू नॉट N अपॉन 2πr इंटू I. स्वार्थ काय बघा, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ काढायचं आहे मला, छोट्या n मध्ये आणायचं आहे. तर बघा, n बरोबर टोटल नंबर ऑफ टर्न अपॉन त्याची लांबी. लांबी म्हणजेच कोण आहे, 2πr. म्हणून 2πr, म्हणून n अपॉन 2πr च्या जागी मी काय घेऊ शकतो, स्मॉल n. म्हणून टॉरॉइडनं बनवलेलं मॅग्नेटिक फील्ड असो की सॉलिनॉइडनं बनवलेलं मॅग्नेटिक फील्ड असो, आतल्या पॉइंटला युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असतं आणि ते किती असतं, म्यू नॉट NI. इन दिस वे मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द टॉरॉइड आणि इनसाइड द सॉलिनॉइड सेम इक्वल फॉर्म्युलानं डिनोट करायचं असतं. फक्त त्याच्यात कॅपिटल n टोटल नंबर ऑफ टर्न मध्ये घ्यायचं असेल तर n अपॉन L असतं आणि टॉरॉइड मध्ये कॅपिटल N अपॉन 2πr असतं. हाच फरक आहे बाळांनो. म्हणून टॉरॉइडच्या आतमधलं मॅग्नेटिक फील्ड वेगळं आणि सॉलिनॉइडच्या आतमधलं मॅग्नेटिक फील्ड वेगळं असतं, हे चुकीचं असू शकतं. म्हणून टॉरॉइडच्या आतमधलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे तेच सॉलिनॉइडच्या आतमधलं मॅग्नेटिक फील्ड दाखवणारा फॉर्म्युला तयार होऊ शकतो. म्हणून फॉर्म्युला दोघांसाठी सेम येतो, पण टॉरॉइड मध्ये एंड नसल्यामुळं सर्वीकडे सारखंच फील्ड असतं आणि बाहेर मात्र 0 असतं, थोडं सुद्धा फील्ड बाहेर नसतं. म्हणून टॉरॉइडच्या बाहेरचं मॅग्नेटिक फील्ड 0 असतं आणि सॉलिनॉइडच्या बाहेरचं फील्ड नेग्लिजिबल टू 0 असतं आणि टॉरॉइडच्या आतमधलं सर्वीकडचं फील्ड युनिफॉर्म असतं आणि सॉलिनॉइडच्या आतमधलं फील्ड युनिफॉर्म असतं फक्त आणि फक्त आतमध्ये, एंड पॉइंटला मात्र अर्ध असतं. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण या एम्पियर्स लॉ आणि त्याचे 2-3 ऍप्लिकेशन शिकलो आणि त्याचा स्वार्थ काय होता, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सॉलिनॉइड, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू टॉरॉइड आणि मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट वायर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग कंडक्टर संपला. म्हणून करंट कॅरिंग कंडक्टर न बनवलेलं मॅग्नेटिक फील्ड मग ते कुणाच्याही मदतीनं काढा हो. तर बघा, स्ट्रेट वायरनं बनवलेलं मॅग्नेटिक फील्डचं जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कसं, म्यू नॉट I अपॉन 4πr. डिस्टन्स r घ्या किंवा a घ्या, इन ब्रॅकेट कॉस ऑफ θ1 प्लस कॉस ऑफ θ2. कुठल्या अँगल, तर वायरला असणारे 2 अँगल किंवा पॉइंटच्या ठिकाणचा अल्फा बीटा असेल
तर त्याचं सूत्र म्यू नॉट आय डिवायडेड बाय 4 पाय ए इन ब्रॅकेट साइन ऑफ अल्फा प्लस साइन ऑफ बीटा. बस त्याचा वापर घ्या आणि इन्फानाइट लांबीसाठी मग θ1 0 होतो, θ2 0 होतो, cos 0 1, cos 0 1, 1 + 1 2 आणि मग 2 कटतं म्यू नॉट आय अपॉन 2 पाय ए. इररिस्पेक्टिव्ह डिस्टन्स नुसार आपण त्याचं मॅग्नेटिक फील्ड काढू शकता. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो स्ट्रेट वायर झालं. नंतर आपण त्याच्या सहाय्यानं आपण सर्क्युलर लूपच्या सेंटरचं तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड काढलं होतं. सेंटरला तयार होणारं मॅग्नेटिक फील्डचं सूत्र काय काढलं होतं? एका लूपनं तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड म्यू नॉट आय अपॉन 2r, r इज द रेडियस घेतलं होतं. समजा त्याच्यामध्ये n नंबर ऑफ टर्न असतील तर म्यू नॉट ni अपॉन 2r असा वापर केला होता. म्हणून सेंटरला तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर करंट कॅरिंग कंडक्टर आणि ऑन द ॲक्सिस सुद्धा मॅग्नेटिक फील्ड आपण काढू शकतो. याच साह्यानं आपण काढू शकतो. आणि एवढंच नाही विद्यार्थ्यांनो, आपण सॉलिनॉइडचं पण मॅग्नेटिक फील्ड शिकलंय, टॉरॉइडचं पण मॅग्नेटिक फील्ड शिकलंय. आणि म्हणून स्ट्रेट वायर झालं, रिंग झाला आणि सॉलिनॉइड झाला, टॉरॉइड झाला, याच्यापेक्षा वेगळं कंडक्टर आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. म्हणून इथं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग कंडक्टर इज ओव्हर. अगले दिन आएंगे हम अगला कंसेप्ट लेके, तब तक के लिए लेंगे विश्रांति. थैंक यू वेरी मच. बाय बाय. शशांक कुठे आहे? शशांक कुठे आहे?